बेटा सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार। जी आता तुमची MPSC 2025 ची पूर्व परीक्षा 28 सप्टेंबरला नियोजित होती, तिथे काही कारणास्तव ती आता 28 सप्टेंबर वरून सरळ 9 नोव्हेंबर म्हणजे जवळपास 1 महिना समोर गेलेली आहे। बरं, आपली कशी प्लॅनिंग होती? आपली बॅच खूप पहिले सुरू झाली होती, म्हणजे पूर्व परीक्षेच्याही पहिले ज्या विद्यार्थ्यांना आपल्यासोबत पहिलेपासून तयारी करायची होती ते विद्यार्थी जॉईन झाले होते। पण जे विद्यार्थी पूर्व परीक्षा व्हायची वाट बघत होते की आम्ही पूर्व परीक्षा झाल्यानंतर आपली स्पेशली मेन्सची तयारी सुरू करण, तर हा व्हिडिओ म्हणजे त्यांच्या डोक्यातले जे डाऊट्स आहे, शंका आहे, त्याला दूर करण्यासाठी आहे। जर आपली 28 सप्टेंबरला पूर्व परीक्षा झाली असती तर आपण बेटा म्हणजे समोरच्या 10 दिवसात म्हणजे आपली डेट होती 11 नोव्हेंबर, सॉरी 11 ऑक्टोबर, 11 ऑक्टोबरला आपण आपली बॅच स्टार्ट केली असती। 11 ऑक्टोबरला बॅच सुरू झाली असती। जवळपास आपला 15 ते 20 दिवस पहिला सब्जेक्ट चालला असता, कारण आपण एकदम डिटेल आणि एक्झाम क्लिअर होईल या उद्देशाने शिकवतो। बेटा जर नावासाठी संपवला असता मग तर 4-5 दिवसातही सब्जेक्ट संपते। आपला पहिला सब्जेक्ट राहिला असता एन्व्हायरमेंट। 28 सप्टेंबरला तुमची प्रिलिम झाली बेटा, समोरच्या 10 दिवसामध्ये तुमची बॅच स्टार्ट झाली। 11 ऑक्टोबरला बॅच सुरू झाली असती, 15 ते 20 दिवस पहिला सब्जेक्ट चालला असता। पण आता तुमची पूर्व परीक्षा समोर गेली आहे, ही गेली आहे 9 नोव्हेंबरला। आता मी तुम्हाला काही गोष्ट सांगतो की जर समजा बेटा आपण आता काही स्टुडंट म्हणतात की सर तुम्ही बॅच स्टार्ट द्या करून, मी तुम्हाला एकदम रिॲलिटी आणि बेटा प्रॅक्टिकली सांगतो। बघा आता हे एक्झाम समोर गेल्यामुळे जे मेहनत करणारे विद्यार्थी असतात पण म्हणजे ते थोडेसे डिसमूड होतात, पण मी तुम्हाला प्रॅक्टिकल काय ते सांगतो। आपली पहिलीची केस होती की जर 28 सप्टेंबरला प्रिलिम झाली असती तर आपण 11 ऑक्टोबरला बॅच सुरू केली असती। आपला पहिला सब्जेक्ट होता एन्व्हायरमेंट, जो की 15 ते 20 दिवस चालला असता। म्हणजे जवळपास तुम्ही याच्यामध्ये 15 ते 20 दिवस ॲड केले बेटा, त्याच्यातही मधामध्ये दिवाळी होती, तर दिवाळीमध्ये इथल्या सगळ्या मेस कमीत कमी 4 ते 5 दिवसासाठी बंद असते। मी त्यामुळे सेफ साईडला हे समजलं की मी जर समजा तो चालू सब्जेक्टला दिवाळीसाठी काही दिवस ब्रेक जरी दिला असता तरी जवळपास 1 नोव्हेंबरला आपला तो सब्जेक्ट संपला असता। जर मी समजा आता जरी प्रिलिम समोर गेली आहे, मी जरी आपण तुम्हाला शिकवणं सुरू केलं, बॅच जरी स्टार्ट केली, तर तुमचा तेव्हापर्यंत एक पूर्ण मोठा मेजर सब्जेक्ट होऊन जाईल। पण 1 नोव्हेंबर बेटा जशी जवळ किंवा मे बी तुम्ही त्याच्याही पहिले जर बेटा जसे राहतात नेहमी की सर आता आम्हाला हा पूर्ण टाईम द्यायचा प्रीसाठी, 1 नोव्हेंबरला सब्जेक्ट संपल्यानंतर तुम्ही लगेच 9 नोव्हेंबरला बेटा प्रीला जाणार आहे। आणि मी पहिलेच सांगितलं आहे की प्री झाल्यानंतर किंवा प्री नंतर जेव्हा आपण बॅच सुरू करणार आहे तर बेटा ती बॅच प्रीच्या पहिले कसं बेटा रोजचं 4 तास वगैरे चालायचं, तर तुमची बॅच नंतर 5 ते 6 तास पण राहू शकते। जर आपण एका फ्लोमध्ये लागलो तर फक्त एकच सब्जेक्ट होईल, एक सब्जेक्ट झाला बेटा पुन्हा लगेच ब्रेक घ्या लागेल आणि प्रीच्या नंतर तुम्हाला सेकंड सब्जेक्टसाठी तयारी सुरू करायला लागेल। म्हणजे जर तुमच्या काही मुलांच्या रिक्वेस्टनुसार आपण पहिलेच्या ठरलेल्या डेटनुसार बॅच सुरू जरी केली, एकच सब्जेक्ट होत आहे, तर बेटा मी त्यामुळे 11 ऑक्टोबरला जे आपण सुरू करणार होतो सुरू करून देईन, तर एक सब्जेक्ट होईल, त्याच्यापेक्षा जास्त होणार नाही। आपण बेटा तेच सुरू करणार आहे 11 ते 16 म्हणजे या 9 नोव्हेंबरची प्रिलिम झाल्यानंतर। आता सर आम्हाला आमची तयारी सुरू करणार आहे, बेटा ज्यांना तयारी सुरू करणार आपले 3 विषय झालेले आहे बेटा, ज्या विद्यार्थ्यांना वाटते की आम्ही आतापासून तयारी सुरू करायला पाहिजे त्यांनी बेटा बॅच जॉईन करून तुम्ही जो रोजचा तुम्हाला जेव्हा जायचा आहे बेटा 3 तास 4 तास 5 तास की जेणेकरून एका मेन्सच्या तयारीला हात लागला पाहिजे, तुम्ही तसं करू शकता। पण आपली बॅच जी ही प्री असती 28 तारखेची झाल्यानंतर तर 11 ऑक्टोबरला होती, ती आता आपली 11 नोव्हेंबर किंवा मे बी त्याच्या जवळपास सुरू होणार आहे। बाकी तुम्हाला काही जरी डाऊट असलं बेटा तर तुम्ही गौरव सरांशी वगैरे कॉन्टॅक्ट करू शकता। संयम ठेवा, पेशन्स ठेवा, या गोष्टी होत राहते। या स्टुडंटसाठी किंवा बेटा या आपल्यासारख्या लोकांसाठी ही गोष्ट नवीन नाही आहे, खूप जास्त अनसर्टनिटी राहते, पण तुम्हाला तुमची मेहनत चांगल्या प्रकारे करत राहणं आहे, लढत राहणं आहे, थांबायचं नाही आहे। रिझन देणारे कुठंच जात नाही, कुठंच पोचत नाही, ते त्याच जागी राहतात, ते फक्त प्री मेन्स इंटरव्ह्यूची सायकल फिरवत राहतात। करेक्ट तयारी एकदम चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे तर पेशन्स लागणं ना, आपण एकदम संयमानं घेऊ। नावासाठी आपण सुरू करू शकतो पण तसं करायचं नाही आहे, तुमचाही फ्लो एकदम स्मूथ चालणार नाही, तुमची स्टार्टिंग चांगली राहणार नाही बेटा, एकदम तुमचा फर्स्ट सब्जेक्ट राहील बेटा, तुम्हाला त्यामध्येही बेटा जो पण आला वगैरे सण वगैरे तुम्ही येऊ शकता, राहू शकता, प्रॉब्लेम नाही। आपण तुम्हाला बेटा पुन्हा या जागी तुम्ही एकदम नवीन राहील या शहरामध्ये, तुम्हाला 4-5 दिवस ते त्रास जाईन दिवाळीचे बाकी गोष्टींचा, तर म्हणून आपण
शांततेनं 9 नोव्हेंबरची प्रिलिम झाल्यानंतर 11 नोव्हेंबरच्या जवळपास किंवा त्याच्यापेक्षा थोडं 3-4 दिवस समोर आपण आपली बॅच सुरू करणार आहे. तयारी करत राहू, भेटत राहा, संयम ठेवा, फालतू गोष्टीमध्ये डोकं टाकू नका, चांगल्याने तयारी करा आणि या प्रक्रियेतून लवकर बाहेर पडा. चुकीच्या लोकांसोबत चुकीच्या मार्गासोबत राहीन तर तुम्ही इथंच तुमचा जीव घुटमळ करत राहीन, कुठेच तुम्ही पोचणार नाही. चला बेटा, थँक्यू व्हेरी मच, वेल डन. भेटूया. अभ्यास करा चांगलं आहे ना, मेहनत करा, ते सर्वात जरुरी आहे बेटा. मेहनत सोडू नका. मी ते सांगायसाठी तुम्हाला डबल आलो.